तुमचं काम मी बघत होतो पूर्ण गणेशोत्सवमध्ये, त्यानंतरही की व्हॉट्स देअर इन द नेम. आपल्याकडे ती माणसं आहेत जी रूटेड आहेत, तशी कुठेच नाही आहेत. बाली खूप कमर्शियलाइज्ड आहे, आपलं कोकण खूप प्युअर आहेत. तिकडे गेल्यावर मला कळलं की इथं भारतात पण आपले आहेच, पण दाखवत नाही आहेत लोक त्या लेवलला. पण मी कधी असं फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी कधीच नाही केलं किंवा कम्पेअर करतायत. मला ते खूप मला ती एखादी गोष्ट ती खटकते. अशी लोक आहेत, विठ्ठलांना ते बघत नाहीत, मंदिरामध्ये दर्शन ते घेत नाही, ते बाहेर उभे राहून फक्त झेंडा बघून पाया पडून येतात. मला एक अशी पण स्टोरी माहिती आहे लोकांमध्ये काय आहे. तिकडची लोक खूप वेगळे आहेत, खूप चांगली आहेत. आणि तुमच्या माध्यमातून एक खूप चांगली गोष्ट झाली आहे ह्यावर्षी. दे बोट मंडळ शुड बी डिझर्व टू बी ऑन अ ग्लोबल पेज. खूप मोठं माझं त्याच्यानंतर खूप मोठं विजन आहे त्यांच्यासाठी. तर ते आहे मुंबईचा राजा. एक गणपतीला मी मिस केलं, म्हणजे त्याला डॉक्युमेंट त्याला खूप मिस केलं. नरेबा ती फ्रेम माझी खूप पहिल्यापासून अशी एक विश लिस्ट होती. बाप्पा बाहेर गेलो तेव्हा मला तो एक शॉट घ्यायचा एकदम स्ट्रेट. तिकडे ना ते प्रथमेश अवसारे म्हणून ड्रोन फोटोग्राफर. येस. हो क्रेझी. मग त्याने मला आतमध्ये घेतलं, पण आतमध्ये पाय ठेवायची पण जागा नव्हती. पण त्याने मला हात मारली, अरे वरती आहे स्टेजवरती. मी बोला खरंच मी येऊ कसं, मी असा बोर्ड टाकून येऊ का? हा ये ना अखिल चंद्रवाडीला पोचला होता. तर 10 वर्षानंतर माझा जन्म झाला. पण मी कधी असं फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी कधीच नाही केलं. मग स्टार्ट झाली आखणी. तर मला एकही क्षण असं म्हणजे मिस करायचा नव्हता. बाप्पा जेव्हा बाहेर येईल ना, मला तुला फक्त एकदम स्ट्रेट बघायचं आहे. मी पोस्टच नाही केला, म्हणजे केला नव्हता. पंकज पेगवेकर, मी त्यांना खूप क्रेडिट देणार. मला असं वाटत नाही की तेवढे म्हणजे जास्त फेमस आहेत. आय वॉन्टेड टू शो इट इन अ व्हेरी लार्जर दॅन लाईफ फॉर्मॅट. विटनेस इट, डॉक्युमेंट इट अँड शो टू द वर्ल्ड. जय गणेश मित्रांनो, माझा गणेश चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते लोक खूप चांगलं काम करत आहेत. आणि आपल्या ज्या स्टोरीज आहेत, आपल्या ज्या कल्चरल स्टोरी आहेत, त्या सगळ्या ते ग्लोबल लेवलला नेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तर तुम्ही त्यांना नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि त्यांचे व्हिडिओ बघा आणि आपल्या फॅमिलीला पण दाखवा. धन्यवाद. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. आज का ये वाला एपिसोड इतना स्पेशल है क्योंकि आज के जो हमारे गेस्ट हैं, आप बिलीव नहीं कर सकते कि हमको भी बिलीव नहीं हो रहा है कि वो हमारे पॉडकास्ट पे आए हैं. तो उन्होंने रिक्वेस्ट कंसिडर किया हमारा और वो टाइम निकाल के इतने बिजी स्केड्यूल में से अपना टाइम देके आए हैं. तो गेस्ट है नन अदर देन मिस्टर गणेश बनारे, आका हरामखोर. हरामखोर उनका यूज़र नेम है, मैं उनको नहीं बोल रहा हूँ, तो डोंट टेक इट रॉन्ग. वो भी हम स्टोरी जानेंगे कि इसके पीछे की स्टोरी क्या है. मैं शॉर्ट में आपको बता देता हूँ, ये बंदे को इंट्रोडक्शन की ज़रूरत नहीं है. आप इनका पेज देखो, द पेज इटसेल्फ इज़ एन इंट्रोडक्शन ऑफ हिज आइडेंटिटी. ये महाराष्ट्र के लीड फोटोग्राफर्स है, नंबर 1 फोटोग्राफर है. और इनकी जर्नी और इनसे हम सीखेंगे बहुत सारी चीज़ें, जैसे कि ये एडिट कैसे करते हैं, कैसे जर्नी स्टार्ट किया, उत्सव में क्या रोल प्ले होता है, और उत्सव के अलावा भी ये बहुत सारी ट्रैवलिंग ब्लॉग्स बनाते हैं, ट्रैवलिंग सीरीज़ बनाते हैं. तो जो भी एस्पायरिंग फोटोग्राफर्स हैं, जो भी ऑलरेडी एस्टैब्लिश फोटोग्राफर्स ऐसा खुद को मानते हैं कि हम एस्टैब्लिश हो गए, उनके लिए भी आज ये एपिसोड में बहुत कुछ सीखने को मिलेगा. ये एपिसोड को एंड तक आप ज़रूर देखना. हमने ये नोटिस किया है कि 71% से ज़्यादा हमारे हमारे व्यूअर्स हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं. तो जल्द से जल्द हमारे चैनल को सब्सक्राइब करें, क्योंकि आपका एक सब्सक्राइब हमारे लिए बहुत बड़ी बात है. हमारा एक ही गोल है, हमारा ये उत्सव ग्लोबल लेवल तक जाना चाहिए, जो कि धीरे धीरे जा रहा है. हर गली, हर घर में ये उत्सव हीरो जैसी स्टोरीज पहुंचनी चाहिए, क्योंकि ये ऑन ग्राउंड वाले बंदे हैं जो ऑन ग्राउंड मतलब ग्राउंड पे आके रियलिटी में काम करके यहाँ तक पहुँचे हैं. तो ये बहुत इंस्पायरिंग है, हमारे लिए भी बहुत बड़ी बात है, और आप सभी के लिए ये एपिसोड बहुत वैल्यूएबल होने वाला है. अगर ये एपिसोड आपने एंड तक नहीं देखा तो बहुत कुछ मिस कर जाओगे. जुड़े रहना, लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना. जय गणेश. जय गणेश. जय गणेश भाऊ. सर्वप्रथम तुला थँक्यू, तू एवढा वेळ काढून आमच्यासाठी आलाय आणि आमच्या ऑडियन्सला आज खूप जास्त माहिती भेटणार आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, ड्रोन शूटिंग आणि जे पण तुझे स्किल्स आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुझा इंस्टाग्रामचा जो युजर नेम आहे दॅट इज हरामखोर, तर त्यामागची काय स्टोरी आहे हे लोकांना सांग, की स्टार्टिंगपासनं एकच युजर नेम ठेवलं आहे आणि का ठेवलं आहे. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला जे इन्व्हाइट केलं. आणि
तुमचं काम मी बघत होतो पूर्ण गणेशोत्सवमध्ये त्यानंतरही. तर मला ते खूप चांगलं वाटलं की तुम्ही खूप चांगल्या स्टोरीज बाहेर काढत होत्या. ज्या स्टोरी लोकांना माहीतच नाही आहेत मूर्तिकारांच्या, खूप जे सोशल वर्कर्सच्या. तर ते मला खूप आवडलं की तुम्ही त्या स्टोरीज खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवत होते आणि ते पण खूप रॉ फॉर्मॅटमध्ये. तुम्ही रिअल टाईम तिकडे होता, तिकडे तुम्ही एक्सपिरियन्स केलं, तुम्ही ते शेअर केलं, ते खूप चांगलं होतं. त्यामुळे मला पण खूप गोष्टी माहीत पडल्या नवीन, आणि ते मला खूप आवडलं. तर खूप खूप धन्यवाद मला तुम्ही बोललं. आणि माझं नाव हरामखोर हे जे ठेवण्यामागे कारण हे होतं की माझे वडील एकदम मिडल क्लास फॅमिलीमधून मी बिलॉंग करतो. तर आम्ही लोकं चाळीमध्ये राहायचो. तर माझे वडील मला असे म्हणजे प्रेमाने बोलायचे किंवा असे रागाने बोलायचे. "अरे हरामखोर, तू असं काय करतोयस? तू कामाला काहीतरी काम कर, तू घरी बसून राहिला आहेस." तर ते मला त्यांची एकच शिवी असायची. ते बाकी कुठलीच शिवी देणार नाही, कसं काय. त्यांचे प्रेमाने बोलायचे की हरामखोर बोलायचे. तर ते मला ना असं एकदा रागाने चुकून बोलले. जेव्हा मी बाहेर मरीन ड्राईव्हला काम शूट करायला गेलेलो. तर ते मला बोलले की "काय तू फक्त फिरत राहतोयस का? काय काम बिम नाही करत?" तर तेव्हा मी ना माझं Instagram हँडल, आधी माझं फक्त गणेश हजारे नाव होतं. पण ते खूप आधी. आणि नंतर मी लगेच नाव ठेवलं की मी हरामखोर नाव ठेवतो. तर मी नाव ठेवलं, पण जेव्हा मी नाव ठेवलं ना, तेव्हा मी एक गोष्ट विचार केली की मी असं काम करेल ना आयुष्यामध्ये की नावाची व्हॅल्यूच राहणार नाही. म्हणजे नावाकडे लक्ष कोण देणारच नाही, की लोक माझं फक्त काम बघतील. म्हणजे जे शेक्सपियर बोललेला ना की व्हॉट्स देअर इन द नेम. तर ते मला ते प्रूव्ह करायचं होतं. आणि माझ्या कामामुळेच लोकांनी मला ओळखलं पाहिजे, नंतर नावाकडे नोटीस गेलं पाहिजे. तर ती माझी एक आयडिओलॉजी होती. त्याप्रमाणेच मी तसं कामाला लागलो आणि मी कधी असं विचार नाही केला की नाव घाण आहे, चुकीचं आहे, हे आहे. मला त्या नावामुळे खूप गोष्टी चांगल्या पण घडल्यात, खूप गोष्टी वाईट पण घडल्यात. पण मी खूप वेळा विचार पण केला की यार, आता 10 वर्ष झाली आहेत आपल्या जर्नीला, तर नाव बदलून टाकूया. ते एक वेगळा शब्द आहे आपल्या इंडियन इंडियन कम्युनिटीमध्ये. त्याचा लोकं वेगळ्या प्रकारे त्याला बघतात त्या शब्दाला, नावाला. पण नंतर मी बोललो की नाही यार, माझा तो ब्रँड आहे स्वतःचा, आमकोर. मला मँगो पण खूप आवडतात, म्हणजे आंबे खायला आवडतात. तर मी का चेंज करू? त्याच्यामुळे मला एवढी 10 वर्ष आयडेंटिटी मिळाली आणि माझं लोकांनी काम बघून लोकं माझ्याकडे थांबलेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की फॉलोअर कमवणं खूप ईझी असतं, पण ते ठेवणं ना, आणि सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स किंवा आपली जे ओळखीचे लोकं आहेत, त्यांना मिळवणं खूप ईझी असतं. एखादा फोटो व्हायरल गेला किंवा काय, पण ते कन्सिस्टंटली ठेवणं, त्याला जपून ठेवणं, ते खूप डिफिकल्ट असतं आणि ते मी 10 वर्ष करत आलो आहे. त्यामध्ये मला असं वाटतं देवाने साथ दिली आहे. मग मी त्यामुळे माझं माझं म्हणजे नावाची स्टोरी ही आहे पूर्ण, आणि त्यामुळे मी ह्याच नावाने कंटिन्यू करणार आणि इन फ्युचर पण मी ह्याच नावाने खूप काही गोष्टी प्लॅन केल्या आहेत, ते करणार आहे. तुझं रिअल नेम पण गणेश आहे आणि दादा तू गणेश उत्सवामध्ये खूप इन्व्हॉल्व असतो. आम्ही तुझं सगळं फॉलो करतो आणि आत्ता नाही, खूप वर्षापासून करतोय. तर आम्ही बघतो की गणेश उत्सवामध्ये तू कॉन्टेंट क्रिएट करतो. म्हणजे एक वेगळ्या लेवल आणि एक वेगळा बेंचमार्क सेट केला आहे, विच इज अ फिनॉमिनल थिंग फॉर आर उत्सव अँड एस्पायरिंग फोटोग्राफर्स, की एक बेंचमार्क सेट करणं. तुझं पण नाव गणेश आहे आणि गणेश उत्सवामध्ये पण तुझं बोलतात ना की इंटरेस्ट किंवा डेडिकेशन किंवा एक हार्टफेल्ट कनेक्शन आहे. तर कसं वाटतं की म्हणजे माझं पण नाव गणेश आहे आणि एक बाप्पाचा लगाव आहे, प्रेम आहे. तर तुझ्या नाव पाठची पण काही स्टोरी असेल तर ते सगळ्यांना सांग. अ, तर माझ्या आई-वडिलांनी माझं नाव नर्सने ठेवलं, गणेश. नर्सने. अच्छा. कारण की माझ्या आई-वडिलांना 10 वर्ष म्हणजे मूल होत नव्हतं. त्यांचं लग्न 1983ला झालं आणि माझा जन्म 1994चा आहे. तर 10 वर्षानंतर माझा जन्म झाला आणि आई-वडिलांनी खूप नवस केली गणपती बाप्पांना, की म्हणजे जेव्हा मला मुलगा किंवा मुलगी होईल, तर मी तुम्हाला घरामध्ये आणेल आणि त्याच्या हाताने तुझी पूजा करेल मी आयुष्यभर. तर हे आई-वडिलांचं खूप प्रेम होतं गणपती बाप्पांवरती आणि ते मुंबईला शिफ्ट झाले होते 1983ला जस्ट लग्नानंतर त्यांच्या. तर 10 वर्ष इट्स अ व्हेरी लाँग टाईम. बिग. तर आणि जेव्हा एखाद्याला मूल नाही होत, तर ते खूप तेव्हाची जी सामाजिक स्थिती पण होती, तेव्हा लोकं नावं पण ठेवायची. "अरे हिला मूल होत नाही, असं आहे, असं आहे." त्या गोष्टीमुळे माझी आई खूप गॉन थ्रू गेली, तिने म्हणजे खूप हे केलं आहे. तिचे एवढे दिवस चांगले नव्हते आणि मग फायनली ती माझी आई प्रेग्नंट झाली आणि देन जेव्हा माझा जन्म झाला, तर तो जो डेट होती, ती डेट 26 जून 1994 होती. संडे होता आणि जेव्हा मी आलो, तेव्हा नर्सने जेव्हा हातामध्ये घेतलं, तर तिने डायरेक्ट असं बोललं, की "अरे गणेश आला, अरे गणेश आला." तर ते मग मग आई आई बोलली, की "काय का म्हणजे असं बोलताय तुम्ही?"
की नसं माहीत नव्हती स्टोरी की आई एवढी प्रार्थना करायची गौरवतीची. पण त्या दिवशी अंगारकी चतुर्थी होती. संकष्टी चतुर्थी अंगारकी असते जी 6 महिन्यातनं एकदा दरवारी, तर ती होती. तर आई पण बोलली की ॲक्च्युली मला नवसाला पावलं, म्हणजे देव पावला. आणि मग त्यामुळे माझं नाव मग गणेशच ठेवलं. आणि तेव्हापासून आता मी 31 इयर्स ओल्ड आहे. तर 32 इयर्स झाले आमच्या गणपतीला मी ठेवतोय, असं आहे. तर आमच्या गावी गणपती बसतो, तो माझ्या हातानेच बसतो. आणि खूप म्हणजे प्रेम आहे गणपतीबद्दल, एवढं प्रेम आहे की जर तुम्ही बोलता की आता गणपतीचे मी कॉन्टेंट क्रिएट करतो, गणपतीचे मी फोटोज काढतो, खूप वर्षापासून करतोय, 10 वर्ष झाली आता. पण मी कधी असं फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी कधीच नाही केलं, कधीच ना. म्हणजे पहिलं इंटेन्शन हे असतं की जे मी फील करतोय ना, म्हणजे आता गणपती माझ्या स्वतः घरात बसतो, त्याचे पण मी जे फोटो काढतो, त्याची पण जी फिलिंग मी डॉक्युमेंट करतो. किंवा आता मुंबईचे जे मोठे मोठे गणेशोत्सव जे असतात, गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन असतात, विसर्जन असतं, आगमन असतं, ते पण माझं म्हणजे एवढं एक्साइटमेंट असतं ना मला की बाप्पा येणार आहे, म्हणजे चांगले दिवस येणार आहेत आणि खूप सगळं चांगलं होणार आहे. कारण की ते दिवस जे असतात ना ते खूप पॉझिटिव्ह असतात, म्हणजे माझ्यासाठी पण खूप पॉझिटिव्ह असतात. आणि मला असं वाटतं की माय फ्रेंड इज कमिंग, माय बिलॉंगिंग इज कमिंग, जो खूप दिवसासाठी गेला होता आता तो येणार आहे. तर आता 10-12 दिवस तरी खूप मजा होणार आहे. तर त्या रीतीमध्ये मी एवढा मग्न असतो, इन्व्हॉल्व असतो. तर जी मला देवाने आर्ट दिली आहे, कला दिली आहे, मला फोटोग्राफी आवडते, फोटोग्राफी मी करतो. तर मी फक्त त्यातनं त्या मीडियममधनं मी असा विचार करतो की मी फील करतोय, जे मला दिसतंय ते मी लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो. आणि एकदम ऑथेंटिक वेमध्ये, जे लोकांनी लोकांना ते फील झालं पाहिजे की जे मी फील करतोय. माझी श्रद्धा आहे, माझी जी बिलीफ आहेत गणपतीबद्दल ते खूप आहेत. कारण की माझं खूप इच्छा पूर्ण केल्या गणपती बाप्पांनी, स्टार्टपासून ते आत्तापर्यंत. आणि मी गणपतीशी रिलेटेडली बोलतो. तर त्यामुळे म्हणजे जे पण आता हे जे कॉन्टेंट क्रिएट करतोय, फोटोज काढतोय, जे रील्स बनवतोय आणि ज्या बनवल्या पण होत्या मी, ते इट्स जस्ट मीडियम ऑफ माय फिलिंग्स टू ऑल द ऑडियन्स, की मी जे फील करतोय तुम्ही ते फील करा. खूप एक इमोशनल स्टोरी आहे तुझी. तर म्हणजे आपल्या पॉडकास्टद्वारे हे सगळ्यांना कळेल की व्हॉट इज द स्टोरी ऑफ युअर नेम. आता गोष्ट करूया दादा चिंचपोकळीचा चिंतामणी. यावर्षी तुला एक संधी मिळाली की अखनी आणि लिखाई शूट करायची. काय एक्सपिरियन्स होता? आणि एखादा किंवा 2 तू अनहड किस्सा सांगू शकतो जे आतमध्ये म्हणजे बनताना किंवा म्हणजे तुला दिसलं आणि कोणाला माहीत नाही, तर काय फिलिंग होती आणि काय जर्नी होती? म्हणजे फर्स्ट टाइम यू शॉट चिंतामणी अखनी. तर मला म्हणजे खूप जस्ट डे बिफोर मला माहीत पडलं की नेक्स्ट डे आखणी होणार आहे. आणि मला माहिती आहे की चिंतामणीची आखणी होणार आहे ती खूप मोठी गोष्ट आहे. तर मी खूप इन्फॉर्मेशन गॅदर केली. त्यांच्या जे लोकं आहेत, मेन लोकं आहेत, त्यांना मी कनेक्ट करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी सांगितलं की ऑलरेडी देयर इज समवन, कोणतरी आहे जो ऑलरेडी शूट करणार आहे, तर मुश्किल आहे. तर मी सिद्धेश दिगोळे दादा जे आहेत त्याचे मूर्तिकार आहेत, तर त्यांना मी मेसेज केला. त्यांना बोललो की मला ही अपॉर्च्युनिटी मिळेल का, मला हा चान्स मिळेल का डॉक्युमेंट करायला. मला करायचं आहे, म्हणजे माझी इच्छा आहे की मी डॉक्युमेंट मला कुठं करायचं आहे, कसं होतं ते. त्यांनी मला आधीच बोलले की तू ये ना गणेश, तू ये. आणि मग त्याप्रकारे मग सिद्धेश सरांनी आय थिंक त्यांना सांगितलं असेल मंडळांना की गणेशला बोलवायचं आहे. मग त्यांनीच मला डायरेक्टली सांगितलं मंडळांनी की तुम्ही या आमच्यातर्फे, आम्ही तुम्हाला देतो परमिशन, तुम्ही शूट करा व्यवस्थित. मग मी गेलो. मी खूप एक्साइटमेंटने बेसिकली मी 2 दिवसांची पॅकिंग करून गेलो होतो बॅगेमध्ये. मला माहिती होतं की पूर्ण नाईट मारायची आणि नेक्स्ट डे आगमन पण आहेत आणि खूप हेवी डेट आहे आगमनाची, तर मला सगळं डॉक्युमेंट करायचं आणि मी खूप म्हणजे एकदम व्हेरी एक्सायटेड. तर मी रात्रभर गेलो आणि बेसिकली थोडा उशीर. त्या दिवशी पाऊस खूप मुसळधार, त्या रात्री खूप पाऊस होता. म्हणजे मला अजून पण कानाच्या म्हणजे ते फील होतं आहे जे पत्र्यावरती पडवतं ना ते. बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये ज्या प्रकारे ती हवा चालली होती आणि जी खूप जोरात पाऊस होता, तर सगळ्या गोष्टी थोडा डिले होत होत्या. मग पंकज पेवेकर, मी सिद्धेशला विचारलं की कोण करणार आहे आखणी, कसं आहे. तर मला त्यांनी आधी आठवण नेलं, बापांना दाखवलं. मी तेव्हा बघून खूप म्हणजे मी शांत झालो एकदम. मी पहिला पाया पडलो त्यांच्या आणि मी तो बघत राहिलो. मी आणि सिद्धेशला मी दोघंच होते आतमध्ये आणि मी ते बघत होतो. मी बोललो की नाही, म्हणजे खूप चांगल्या आणि जस्ट शेडिंग दिली होती मूर्तीला चांगल्या प्रकारे. मग त्यांच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो. मग पंकज पेवेकर आले होते, त्यांनी कलर्स घेतले,
ते कुठल्या प्रकारे त्यांनी कलर चूज केले, त्या सगळ्या गोष्टी मी बघत होतो आणि ते मी फील करत होतो की मी तो थोडा मला प्रेशर तो येत होता की यार खूप मोठी गोष्ट मी डॉक्युमेंट करणार आहे. पण तेव्हा मला कळालं की ते पंकज पेगवेकर त्यांना काय फील होत असेल, म्हणजे ते ते काय फील करत असतील. आता त्यांना तर आखणी करायची आणि आखणी जस्ट व्हेरी बिग, ते पूर्ण तेव्हा ते पूर्ण हे असतं एक मूड, मूर्तीचा एक विजन येतं, लाईफ येते. त्यांच्याशी जरा बोललो, ते खूप शांत स्वभावाचे होते एकदम. मग ते बोलले की हां आपण जाऊया. मग आम्ही गेलो वरती. ऑलरेडी एक फोटोग्राफर होते मंडळातर्फे आणि मी होतो. तर आम्ही असे 2-3 जण वरती होतो त्याच्याबरोबर आणि मग स्टार्ट झाली आखणी. तर मला एकही क्षण असं म्हणजे मिस करायचा नव्हता. त्यांच्या मनामध्ये त्यांच्याशी मी जरा बोलत पण होतो, त्यांना डिस्टर्ब पण करत नव्हतो. पण जरा मी असं विचारत होतो की काय विचार आहे, काय चालू आहे. खूप गरमी होते बेसिकली, एक तो बल्ब असतात ना, बरोबर, वॉर्म खूप करतात. येस. आणि लिटरली बांबू असतात, बांबू लावलेले असतात, परांजनी बांबू, त्यावरती उभ्या असतात फक्त असे अर्ध्या पायावरती उभे होऊन सगळं चालू असतं. फक्त एक फळी लावली होती, ती प्रतिभा एकदम अशी होती. तर खूप म्हणजे ना असं मी तर एकदम आय एम व्हेरी क्लमझी. मी जेव्हा हे आहे काय ना काही पाडत असतो, मी खूप मला भीती वाटत होती की माझ्यामुळे काय झालं नाही पाहिजे आणि मला डॉक्युमेंट करायचं आहे, त्यात मला लेन्सेस बदलायचे की मला ते आय वॉन्टेड टू शो इट इन अ व्हेरी लार्जर दॅन लाईफ फॉर्मॅट, की कशी लाईफ येते एखाद्या मूर्तीला, लाईफ कशी येते, विजन कसं येतं. माझं फक्त एवढं म्हणणं होतं की म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू होता की जो करतोय ना त्याच्या माध्यमातून दाखवायचं आहे, की जो आखणी काढतो ना तो मला असं वाटतं खूप सर्वश्रेष्ठ असतो. तो लाईव्ह देतो आणि त्याच्या पूर्ण करंट डेच्या मूडवरती असतो की तो कसा आखणी करणार आहे. आणि हे खूप डीप आहे की तो रात्री कसा झोपला आहे, तो घरच्यांची कसा राहिला आहे, तो त्याचा दिवस कसा गेला आहे आजचा, त्याच्यावरती आखणीची दृष्टी आणि ती पूर्ण चालणार आहे 15-10-12 दिवस गणपती जेव्हा असतात, तो त्याच्या एका माणसाच्या मूडवर डिपेंड आहे. करेक्ट. तर मला तो पूर्ण एक वाईब डॉक्युमेंट करायची होती. पूर्ण रात्र मला असं वाटतं की ना 6 तास झाले, 6-6.5 तास आम्ही उभे होतो, पूर्ण आखणी केली. खूप सररियल फिलिंग होती. खूपच अशी मला प्रत्येक मोमेंटला गुजबंब येत होते, जेव्हा ते प्रत्येक शेड स्ट्रोक ते असे हे करत होते. आणि फक्त मी एकच करत होतो, मी खूप ग्रेटफुल तेव्हा फील करत होतो. आखणी झाल्यानंतर मग काही जसं इथं ते हे गंध लावतात, ते चालू होता मोमेंट, तोंडावरती हे करत होते. मग सकाळ झाली, आगमन सुरू होणार आहे. मग सगळे बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या करायच्या होत्या. गणपतींना जे उपरणं वगैरे घालायचे होते, त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण स्टार्ट टू एंड बघत होतो. आणि मी ॲक्च्युली बापांना त्या बघितलं आहे एक मूर्तीतून लाईफमध्ये येताना, आणि ती पॉवर होती. ह्याच्यामध्ये कट टू एक अशी गोष्ट आहे घडली, छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या अवतारामध्ये, त्यांच्या रूपामध्ये ते होते. आणि मी खूप म्हणजे खूप कनेक्टेड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, कनेक्टेड आहे शिवरायांच्या, शंभूराजे यांच्या खूप कनेक्टेड आहे. आणि त्यांना ते बघून ना मला लिटरली प्रत्येक मोमेंटला गुजबंब येत होतो. म्हणजे मला अजून पण येतं. आणि एकदम ती अशी फिलिंग होत होती की यार काय बघितलं, म्हणजे मी काय बघतोय, काय होतंय, किती मस्त होतंय. आणि मला फक्त जास्तीत जास्त होतं की मी जे पण करेल ते लोकांना खूप चांगलं दिसलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे की कसं होतंय, घडतंय. मग तशा प्रकारे ते सगळं झालं. आणि जेव्हा ते बाप्पांना बाहेर काढणार होते त्या प्रकारे मग ते हळूहळू पत्रे बाहेर काढले, सगळ्यांना ते बाहेर काढत होते. मला पण ते बोलले की म्हणजे पोलीस वगैरे बोलले की तुम्ही बाहेर जावा. तर मी तिकडे एक मुलगा मला भेटला, त्याला बोललो की मला फक्त तो ना एक असा स्पॉट दे, बाप्पा जेव्हा बाहेर येईल ना, मला त्याला फक्त एकदम स्ट्रेट बघायचं आहे, एकदम म्हणजे मी बाप्पाच्या स्ट्रेट पाहिजे, मी जरा पण इथे पाहिजे. मला आता एक फोटो काढून मी निघून जाणार, म्हणजे तिकडून माझं झालं, मग काम माझं कर्तव्य पूर्ण झालं. मी पूर्ण रात्री स्टार्ट टू एंड बघितलं. बरोबर. आता फक्त मला एक फायनल तो एक असा एक बाहेर निघताना स्ट्रेट असतो ना, म्हणजे आता आगमनाधीश आता होणार आहे ते. मग तो एक देवासारख्या मुलाला भेटला, त्याचं आय थिंक नाव ह्याचं नाव यज्ञेश आहे. आठवला मला, तो मंडळाचा आहे, मंडळाचा नाही आहे, तो नॉर्मल मुलगा होता. तू मला बोलला तू इथेच उभा राहा. मी तिकडे उभा राहिलो. मला असं वाटलं की बाप्पा आता बाहेर येणार आहेत, मी शॉट घेणार आहे. तर माझ्या समोर पूर्ण असे एक ग्रुप ऑफ फोटोग्राफर्स आले, सगळे असे फोनवरती घेत होते, एका तू फक्त कॅमेरावरती होते. मी हल्लो ना, मी खूप फोकस होतो. म्हणजे मी लिटरली बोलू की ज्याप्रमाणे अर्जुन कसा फोकस होता त्या की डोळ्यांना बघून, की मी आता मला डोळे बघितले, आता मला त्यांना पूर्ण लांबून बघायचं आहे, एका डिस्टन्सने बघायचं त्यांना, मला ते कसे किंग साईज फील येतात. तर मला त्यांनी असं उभं केलं होतं आणि बाप्पा बाहेर आले. सरप्राईज एक खूप चांगला होता त्यामध्ये एलिमेंट, ते जे स्मोक निघाला, तो मी एक्सपेक्टच नव्हता केला की असं काहीतरी की मॅजिक होणार आहे. आणि ते लिटरली ते मॅजिक होतं.
इट वॉज मॅजिक फॉर मी टू विटनेस दॅट स्मोक. त्या स्मोक पण बाप्पाशो बाहेर निघतात लिटरली. आता मला बघून येतात असं वाटत होतं की किंग आला, किंग इज अराइव्ड, असं ते फील होत होतं की यार किंग इज अराइव्ड. आणि मग ते मी फोटोज, आणि मी जस्ट फॉर दॅट फोटोज ना, मी नेहमी माझ्या कॅमेऱ्याची कॅपॅसिटी असते, मी माझ्या कॅमेऱ्याची कॅपॅसिटी कधी पण ना फुल नोट नाही करत. ओके. मी 70%ला मॅक्स नेतो. ओके. म्हणजे शटर स्पीड असते वगैरे असं ना, मी त्यासाठी ना तो म्हणजे एक माझा जो कॅमेरा आहे ना सोनीचा, त्यामध्ये 120 शॉट्स पर सेकंड निघतात. 120 पर सेकंड, 120 शॉट्स, 120 FPS. एक क्लिकला 120. 120 शॉट काढेल. हे मी कधी ते अस्त्र कधी यूजच नव्हतं केलं आयुष्यात, कारण की मला गरजच नाही पडली ना. बरोबर. पण मला असं वाटलं की यार दिस इज द मोमेंट, आय हॅव टू डू इट. मी फर्स्ट टाइम जेव्हा ते स्मोक आला ना, मला घुसबंब आले. मी पटकन तो स्विच केला आणि असे 3-4 सेकंडमध्ये दाबले ना, मी माझे 700 फोटो निघाले. पूर्णतः असा स्मोकमधून बाहेर येतोय बाप्पा. पूर्ण असं स्क्रोल केलं ना, त्याचं कळतोय की असं बाप्पा बाहेर येतोय. तर ती माझ्यासाठी खूप सरेल फिलिंग होती. आय फील दॅट की यार डन यार, म्हणजे काय क्रेझी. आगमनामध्ये खूप क्रेझी झालं की त्यांचं आगमन पण राजांसारखंच झालं. तुफान होत होता पूर्ण, पूर्ण पाऊस, हवा, एकदम माहोलच वेगळा झालेला, एकदम हे सगळं होतं. त्यामध्ये मी त्यांना 200-300 मीटर असे पुढे त्यांना डॉक्युमेंट करत होतो मी. त्यांच्या पूर्ण त्या ह्याच्यामध्ये होतो मी, ग्रुपमध्येच होतो. आणि पाऊस जसा वाढला ना, माझी फिलिंग अजून वाढली. मी बोललो यार ॲक्च्युली दिस इज द काइंड ऑफ किंग इज अराइव्ड. आणि ते मग डॉक्युमेंट करत होतो मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये. खूप नंतर मला रिअलाईज झालं की यार मी तो फोटो जो काढला आहे, जसा मी वाट बघत होतो, मी पोस्टच नाही केला, म्हणजे केला नव्हता. मी आफ्टर 1.5 hour नंतर तो पोस्ट केला. अँड देन खूप व्हायरल गेला. खूप व्हायरल गेला. इट तेवढं व्हायरल गेला आहे. मला काय आशा नव्हती, पण ते माझं पूर्ण कनेक्शन होतं. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं कनेक्शन होतं. ते किंग साईज फील होती. आता मग त्यांना बघितलं होतं मी, कसं त्यांनी ते कसे घडले आणि ते अराईव्ह. आम्हाला असं वाटतं की ना, हे सगळं लिहिलेलं होतं, हे सगळं बाप्पांनी लिहिलेलं होतं की यू आर द पर्सन हू इज गोइंग टू विटनेस इट, डॉक्युमेंट इट अँड शो टू द वर्ल्ड. अँड इट हॅपन, द सर्कल इज कम्प्लिटेड. आणि ते मला खूप अँड आफ्टर दॅट जेव्हा मी रात्री घरी जात होतो, ऑन द वे होतो ट्रेनमधून, मला ते फील होत होतं. आय वॉज फिलिंग व्हेरी कम्प्लीट दॅट डे, दॅट मोमेंट, की भाई यार दिस इज द कम्प्लीट प्रोसेस विच झालं ते, म्हणजे मस्तपैकी. आणि खूप चांगली फिलिंग होती ती. मला खूप आता मग बरं वाटतं सांगताना की असं सगळं घडलं. आणि त्यामध्ये खूप मोठा हात आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पण. आणि मेन म्हणजे सिद्धेश दिघोळे, कारण की ते मूर्तिकार आहेत, त्यांच्याकडे खूप मोठा हक्क असतो की तिकडे कोण असणार उभं. आणि इवन ते पंकज पेवेकर, मी त्यांना खूप क्रेडिट देणार. मला असं वाटत नाही की तेवढे म्हणजे जास्त फेमस आहेत, पण ते बनले पाहिजेत. ते खूप एक्सपिरियन्स्ड आखणीवाले आहेत, आखणी करतात. आणि जे लिखाण करतात ना त्यांचे, ही इज व्हेरी एक्सपिरियन्स, ही इज व्हेरी काम कंपोज, व्हेरी अंडररेटेड. आय रिअली वॉन्ट, म्हणजे माझी खूप इच्छा आहे की त्यांना नेक्स्ट इयर सगळं फेम आणि सगळ्या गोष्टी मिळाव्या. माझी इच्छा आहे, कारण की त्यांना बघितलं ना पूर्ण मी रात्री 6 तास करताना, ते खूप मन लावून केलं आहे. आणि खूप मोठी गोष्ट असते एखाद्या बिग ब्रँडसाठी काम करणं, ब्रँड ऑफ ह्यासाठी, तर खूप प्रेशर असतं ऑफकोर्स. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. नाही, आम्ही बोलू म्हणजे तुम्ही ज्या हिशोबाने बोलतायत, एक्सपिरियन्स केला तुम्ही पंकज पेवेकर सोबत, तर आम्ही पण त्यांना बोलू आमच्या पॉडकास्टवर. आणि त्यांची जर्नी जे पण असेल आम्ही लोकांसमोर नक्कीच आणू. आता गोष्ट करूया आता लालबागचा राजा. आम्ही स्टोरी बघितलेली तुमची ड्युरिंग फर्स्ट लुक. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला चान्स नाही भेटला फॉर XYZ रिझन्स, बट विसर्जनला यू आर ॲट द बेस्ट स्पॉट पॉसिबल, म्हणजे गेटच्या समोरच्या स्टेजवर, बरोबर आहे. कसं वाटत होतं? म्हणजे एक रिग्रेट होतं, ते सगळ्यांना असतो, म्हणजे मी तुमच्या जागीवर असतो त्यावेळी फर्स्ट लुकवर, तर मला पण खूप रिग्रेट झालं असतं की यार नाही, मेरे को भी मिलना चाहिए था फर्स्ट लुक देखने का. अनफॉर्च्युनेटली नाही भेटलं. त्यामागचं काय थॉट प्रोसेस होतं तुमचं की ठीक आहे फर्स्ट लुक नाही भेटलं तरी पण मी विसर्जनचा फुल ट्राय करेल, आणि व्हॉट वॉज द स्टोरी बिहाइंड इट? खूप मोठी स्टोरी आहे आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी कुठेच टाकली नाही, मला टाकायची खूप इच्छा होती, पण ती मला समवेअर ती स्टॉप करत होती. मी आज सांगतो, मी ना एअरपोर्टवरनं मुंबई एअरपोर्टवरनं घरी येत होतो, का मी गाणं ऐकलं होतं. ते गाणं आहे धीरा धीरा, ते गाणं आहे ना, ते आपलं KGFचं गाणं आहे. तर मी ते ऐकत होतो ना, तर मी आता इमॅजिन करत होतो की जेव्हा हे सॉन्ग जेव्हा तुम्ही ऐकत होतो, तेव्हा मला लालबागचा राजाचा चेहरा दिसत होता. तर मी विचार केला की जेव्हा पण मी फर्स्ट लुक त्यांचा बघेल ना, तेव्हा त्यांच्यासाठी मी हे सॉन्ग यूज करणार. म्हणजे
Power. म्हणजे पॉवर आहे, ते फील आहे. तर मी असा विचार केला की असं करायचं. तर माझं कसं झालं की ना, माझा सेम डे ना एक ब्रँडचा शूट होता. म्हणजे मला माहिती होतं की ते 6 वाजता 7 वाजता हे करणार आहेत फर्स्ट लूक, आणि मी 5 पर्यंत पोहोचेल आतमध्ये. तर माझा परेलमध्येच ब्रँडचा एक शूट होता. शूट होता, आउटडोर शूट होता. ओके. इट्स अ हेडफोन ब्रँड. त्याबरोबर मी शूट करत होतो आणि त्यात मीच मेन होतो, लीड होतो. ओ. तर तो करत करत ना मी पूर्ण जो मला तो व्हिडिओ बनवायचा होता धीरा धीरा ना, त्याचा मी पूर्ण एक सिक्वेन्स रेडी केला होता, स्टार्ट टू एंड सॉन्गचा. पूर्ण. म्हणजे आज मीच आहे. ओ. मी घरातनं बाहेर निघतोय, मी घरातून आज बाप्पाचा फर्स्ट लुक आहे, तर मी घरातून कसा बाहेर निघालोय, मी कॅमेरा कसा पॅक केलाय, मी ट्रेनमध्ये तेच गाणे ऐकतोय, मी तिकडनं ट्रेनमधनं बाहेर निघालो, घसरलो, मित्राला भेटलो, मित्राला बोललो की आज बाप्पांचं आगमन आहे, आपण जाऊया. दोघं तिघं असं चाललोय. गेटवरती उभा आहे मी, गेटचा सीन घेतलाय की आता मी आतमध्ये पळत चाललोय, आतमध्ये पळत पण गेलोय. सगळं झालंय. म्हणजे प्लॅननुसार असे 10 शॉर्टचे सिक्वेन्स लागलेत पूर्ण आयपॅडवरती. लास्ट फक्त मला मुवमेंट पाहिजे, बाप्पाचं फर्स्ट लुक पाहिजे. अँड मी टायमावरती पोचलो. बेसिकली मी एक्झॅक्टली 45 मिनटं आधी पोचलो, पण पोचण्यात मला माहीत पडलं की मी लेट झालोय आणि की लोक इथं 2:30 वाजल्यापासून वेट करतात. बरोबर. दे वर वेटिंग इनसाइड प्रॉपरली. त्यांची फ्रेमिंग वगैरे करून स्टेज वगैरे असं सेट होता काहीतरी, आणि माझ्या स्वतःच्या मित्रांना सगळे होते. अँड आय एम द काइंड ऑफ पर्सन ना, आय विल नेवर आस्क सिंगल क्लिप ऑन एनीवन. ते माझ्या हाताने, माझ्या दृष्टीने, माझ्या डोळ्याने, माझ्या पूर्ण फिलिंगने जेव्हा मी स्वतः काढतो ना, तेच मला असं वाटतं की ते इट्स माईन. करेक्ट. आय विल नेवर आस्क फॉर अ सिंगल क्लिप, अँड इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ अ सिंगल क्लिप फॉर दॅट होल व्हिडिओ. आणि मला माहिती आहे की तो व्हिडिओ मी टाकला असताना प्रत्येकाने फील केला असता की प्रत्येकजण आतुराने वाट बघतं एक वर्षभर बाप्पांच्या राजांचा फर्स्ट लुकचं, द फर्स्ट रिव्हील, की ते आज कशा असतं, त्याचं सिंहासन कसं असणार आहे यावर्षी, त्यांची ती ऑरा कसा असणार आहे, शाईन कशी असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ते मला दाखवायचं होतं. तर ते सडनली मी खूप रिक्वेस्ट केली तिकडच्या लोकांना की मला फोटो काढायचा आहे, मला एक व्हिडिओ घ्यायचा आहे, प्लीज मला परमिशन द्या. आणि मी आय नेवर यूज माय सोशल मीडिया पॉवर वेन इट कम्स टू एनी काइंड ऑफ कल्चरल इव्हेंट, की मी कोण आहे, मी कसा आहे, माझे एवढे फॉलोअर्स आहेत. नाही, मी कधीच करत नाही. मी माझं नाव घेतो, मी गणेश आहे, मी एक फोटोग्राफर आहे, मला फक्त हे बघायचं आहे, डॉक्युमेंट घ्यायचं. माझे मित्र आतमध्ये आहेत, ते बोलले नाही ते आधी आले होते, त्यांनी जागा पकडली आहे, पोलीस होते, त्यांचे कार्यकर्ते होते, तर मला ते नाही मिळालं. मग शेवटी मी साईडच्या हनुमान मंदिर आहे तिकडनं साईडून गेलो तर, आणि खूप मी क्लोज होतो असं त्यांना बघण्यासाठी. आणि माझ्या 30 मीटर्स पुढे फक्त लाईव्ह लोकेशनवरती माझा मित्र होता, क्लोज फ्रेंड, तो होता. तो मला बोलला य आणि तिकडं मी गेलो असतो ना, त्यापर्यंत जर पोचलो असतो ना मी, तर मी लगेच तिकडं तो आतमध्ये गेला, त्याला काढला फर्स्ट लुक व्यवस्थित. पण काय झालं ना सीन, की ती चिंगरा जसे बाप्पाचं तर निघालं ना, असं जे फर्स्ट लुक झालं, गाणं वाजलं, तर ना असं खूप लोकांनी दाबलं, इथून लोकांनी दाबलं, आणि मला खूप भे आला एकदम. मी तो ऑलरेडी सकाळपासून शूटरचे होतो आउटडोर, आणि एकदम माझी धडकी भरली अशी की ओ शिट यार, की नाही होत आहे, म्हणजे मी नाही पोचू शकत आहे. मी पूर्ण जोर लावते पण ते नाही पोचू शकत आहे. अँड देन आय डिसाइडेड की, आणि माझी ना बॅग तुटली, ते पण बॅग होती तुटली आणि खाली पडली. तर माझा मित्र होता रोहित, त्याने उचलली. मी बोललो बाय, दिस इज द मोमेंट, आपल्याला इथून निघालं पाहिजे, इथे आपण अडकून आपलं काय होऊ शकतं, आपण सकाळपासून ऑलरेडी खूप थकलो आहे. तर मग दॅट मोमेंट आय डिसाइडेड, असा बाहेरून पाया पडलो, बोललो की जेव्हा तुझी इच्छा आहे तेव्हा मी येईल परत. तर आणि देन आय लेफ्ट, मी गेलो. आणि जेव्हा मी ट्रेनमध्ये बसलो तेव्हा मला माझ्या सगळ्या मित्रांना फोन येत होता, अरे यार गणेश तू, आणि मी ही जी करणार आहे ना जी गोष्ट जी मी आज बोलतोय, ती मी दोघा तिघांना तेव्हा बोललो होतो की मी असं काहीतरी सीएस करणार आहे. हां, मग त्याला मला फोन केला, यार कसं झालं, तू करणार होतास हे ते. मी बोललो की नाही यार, म्हणजे मला इंटरेस्ट नाही, मला बघायला नाही मिळालं. आय फेल्ट व्हेरी सॅड. मी ट्रेन जर्नी करत होतो रिटर्न फ्रॉम परेल टू माझं गांधीपर्यंत, आणि आय फील्ड की यार बाप्पाने मला आता नाही दिला आहे चान्स, पण तो जेव्हा देईल तेव्हा काहीतरी चांगलंच देईल. म्हणजे ही इज आस्किंग मी टू वेट फॉर दर्शन, तर वेट करूया, असं काय नाही आहे, इट्स ओके. म्हणजे असं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू फेल टू टेस्ट द विन. करेक्ट. म्हणजे ती सक्सेसची जी टेस्ट आहे ना, ती घेण्यासाठी मला हारलं पाहिजे. आणि तेव्हा मला असं फील होतं की यार इट्स ओके, काय नाही. आणि मग मी गेलो घरी, रिलाईज झालो, खूप लोकांचे पोस्ट बघितले, मी लोकांनी पोस्ट केले, शेअर केले, तुमचाही बघितला, मला आवडला. मी सगळं, मला खूप भारी वाटलं. ऑरा फील होता ना, तो एक फील आहे राजांचा, एक ऑरा, एक फील आहे, आणि तो पूर्ण एनर्जीने क्रिएट होतो आजूबाजूंचा. तर तो झाला, आणि नंतर मी मग गावी गेलो, आणि देन मी गावानं जेव्हा परत आलो, 8th डे
इट वॉज म्हणजे जस्ट उद्या विसर्जन आहे तर मी आधी जस्ट एक दिवसा आधी आलो आहे. ओ 9th डे. या तर मी आलो तर मी विचार केला की ना आय विल डू रेकी. आता बाप्पांचं मला जो घ्यायचं आहे ना तर मला बाप्पांना शूट करायचं आहे तर मला आता रेकी करायची आहे. प्लॅनिंग मी एकटा गेलो सकाळी. आय वॉज जस्ट डुईंग रेकी. मी बघतोय की हा श्रॉफ बिल्डिंगवरती ऑलरेडी सिक्युरिटी आहे, नाही भेटणार. बाजूला ही बिल्डिंग आहे, ते ऑलरेडी नोटीस बोर्ड लावला होता की तू येऊ शकत नाही इथे. सगळ्या गोष्टी मी की इथे बाप्पा येतील तर मी इथून हा शॉट घेईल. आय वॉज ॲक्च्युली प्लॅनिंग अँड प्री विज्युअलायझिंग द शॉट्स. तेव्हा मला माझा एक मित्र भेटला प्रथमेश. तो मला बोलला की यार दादा चल ना आता आरती होणार आहे. मी बोललो मी कधी आतमध्ये गेलोच नाही आहे. म्हणजे मी लाईफमध्ये ह्या वर्षी फर्स्ट टाईम बाप्पांच्या दरबारात गेलो. लालबागच्या राजाच्या हा लाईफमध्ये फर्स्ट टाईम दिस इयर विचार करा. आणि हां ते पण त्या मुलामुळे प्रथमेशमुळे. मग दुसरा एक मुलगा भेटला. त्या दोघांनी म्हणजे मिळून मग मला आतमध्ये नेलं कसं तरी. मग आतमध्ये गेलो. मग आतमध्ये खूप असं हे होते, वेटिंग होती. मग फायनली ती आरती सुरू झाली. मी तर एकदम डोळ्यात लागलो. मी व्हिडिओ कॉल केला माझ्या वाईफला, माझ्या आपल्या वडिलांना केला. तर असं खूप प्रसन्न वाटलं एकदम. मग मी तिकडे गेलो. मला ते पायाला पण चरणस्पर्श मिळालं करायला व्यवस्थित. खूप म्हणजे असं खूप चांगलं फील वाटलं. आणि मी फर्स्ट टाईम ते सगळं एक्सपिरियन्स केलं. मी असं कधी गेलोच नाही आहे राजांच्या दरबारामध्ये. असं वाटलं पण की ॲक्च्युली ही इज अ किंग. म्हणजे ते एकदम खूप चांगलं वाटत होतं. मग पाय वगैरे पडलो. मग त्यातनं बाहेर निघालो सगळं काय. मग पूर्ण प्लॅनिंग केलं. तेव्हा तिकडे ज्यांना ऑफिशियली काम मिळालं होतं ते मला तिकडे भेटले होते. ते मला बोलले की तू करू शकतोस, तू ये, तुला आम्ही इकडे देतो चान्स, तू ये, तू स्टेजवरती येऊन शूट करू शकतोस. मी बोललो रिअली? तू म्हणली हा नक्की, तू आम्हाला तिकडे येऊन हा माझा नंबर आहे कॉल कर. अँड मग काय झालं त्याची 4-5 लोकांचं ते टीम होती. मग नेक्स्ट डे माझं तर दरवर्षीप्रमाणे मी मुंबईचा राजाचं फर्स्ट हे करतो आगमन शूट करतो. आणि ते मला खूप चांगलं वाटतं. आय रिअली म्हणजे मला खूप आवडतं ते मुंबईचा राजाचं आगमन. मला खूप विसर्जन जे बाहेर येतं ना बाप्पा ते मला खूप आवडतं. तर ते मी करायला टायमावरती पोचलो एकदम ऑन टाईम 7 डॉट सकाळी. मी आणि राजाने पोचलो आणि लोक. ते झालं व्यवस्थित एकदम मस्त डॉक्युमेंट केलं सगळ्या गोष्टी. मजा आली. तेव्हा मी फर्स्ट टाईम आकाशला मिळालो, आकाश तिरुमल मूर्ती काढायला. मला अजूनही आठवतं आहे. मी त्याला बोललो की रिअली गुड वर्क, मला खूप आवडली तुमची मूर्ती, खूप जबरदस्त काम केलं आहे, खूप छान काम, गुड वर्क. हात मिळवला, एक फोटो काढला. आणि जेव्हा त्यांना मी सोडून जात होतो ना म्हणजे बाय बोलून लगेच तिकडे म्हणजे मूर्ती निघाली होती अशी बाहेर. मला आकाश तिरुमलने एकच गोष्ट ठाण्यात सांगितली, मूर्तीला मागून पण बघा, मागून पण फोटो काढ. तेव्हा मला क्लिकच झाला नाही की हा असं का बोल मागून कशाला. हा मग नंतर मी फुलाडोने सगळं शॉट घेतले, मूर्ती बाहेर निघाली, असं सगळं झालं. नंतर मी मागे गेलो मूर्तीच्या मुद्दामून आणि लांब गेलो असा. आणि लांबून असं मग झूम लावून बघितलं. मी बोललो अरे बापरे, म्हणजे काय थॉट प्रोसेस आहे, काय काम केलं आहे मागून. असं वाटतं की खरोखरच एकदम म्हणजे डिटेलिंग आणि खरोखरच कोणतरी असं उभं आहे ज्याचं पूर्ण कमांडिंग पोझिशनवरती कोणतरी असं उभं आहे, राजा आहे, फील आहे. तर ते मला त्यानं बोललेला शब्द पूर्ण कानात होता. आणि ते मी बघितलं. बोललो खूप कमी लोकांनी असं नोटीस केलं असेल, मग खूप चांगलं आहे. मग ते सगळं झालं. नंतर मग मी निघत होतो. तेव्हा मला मित्राला एका फोन लावला मी. तो बोलला की पूर्ण बॅरिकेटिंग लागली आहे लालबागच्या राजाच्या इथे, बरोबर, पॉसिबलच नाही आहे, लेट्स कीप इट, आपण इकडे जाऊया आपलं गोड गणपतीचं आगमन ते विसर्जन विसरायला. तेव्हा ते पूर्ण असं पुष्पवृष्टी होते, त्यामुळे साखर असते. बरोबर. आणि ती आणि साखर, इट्स अ व्हेरी गुड स्टोरी ऑल्सो. तो मला बोला की चांगली स्टोरी पण आहे गणेश, आपण हेच करूया. बोलो लेट्स डू इट. आम्ही सगळं तिघं जाणं करायला. मग तिकडून आम्ही एक असं फिरून मुलं की एक फिरून या, क्रॉस करून फिरून या, बघूया राजदार इकडे जाऊन बघून या. आय वॉज जस्ट वॉकिंग. मी का मित्राला फोन लावला, बोललो की तो ऑलरेडी पोचला होता तिकडे, अखिल चंद्रवाडीला पोचला होता. तर तुम्हाला बोलला की 30 मिनटं आहे अजून, 30 पाऊण तास असं आहे, पाऊण तास आहे आपल्याकडे, तू ये मस्त म्हणे. तर मी असा कॉलवरती बोलता जस्ट फोन ठेवला तेवढा ते ओम साई विजन, शुभम विजन, त्यांनी मला हात दाखवला स्टेजवरून. ते तिघं असे होते, यातल्या एकाने मला ओळखलं आणि हा तर गणेश आहे, ह्यावर मी काल डिस्कस केलं होतं. मग त्याने मला हात मारली, अरे वरती ये स्टेजवरती. मी बोललो खरंच मी येऊ कसं, मी असा बोर्ड दाखवून येऊ का, बोला हा ये ना. मग मी कसा पूर्ण असा राऊंड मारत पळत मागून गेलो. इट वॉज रिअली चॅलेंजिंग. म्हणजे मी 35-40 मिनटं तर त्या स्टेजच्या शिडीवरतीच होतो. तिकडे बायका होत्या बिचाऱ्या, तिकडे दुसरी मुलं होती. आणि सगळ्यांची अशी आशा असते की आम्हाला तिकडून बघायला मिळावं.
दॅट मीडिया स्टेज इज ओनली फॉर अ मीडिया पीपल अँड आय थिंक ज्यांच्याकडे म्हणजे काहीतरी ऑफिशियली असेल असं मला वाटतं त्यांच्यासाठी ते क्रिएट करतात आणि स्पेशली फॉर मीडिया टू शो टू द होल वर्ल्ड. करेक्ट. त्याचं पर्पज ते असतं त्या स्टेजचं. तर त्या स्टेजवरती ना खूप लोक असे होते डिफरंट टाईपचे जे ऑलरेडी येऊन बसले होते. काही लोकांनी रात्रीच कॅमेरा वगैरे ते ट्रायपॉड वगैरे बांधून ठेवले होते रात्री येऊनच पूर्ण जागा पकडलेली होती. मी 45 मिनिटं पूर्ण वाट बघितली. त्या मुलाला प्रयत्न करतोय अरे मला तू तिकडून बोललोस पाहिजे तर मला तरी घ्यायचं. मग शेवटी वाया कसा ते मला बघितला ते तो आलास. मग त्याने मला आतमध्ये घेतलं पण आतमध्ये पाय ठेवायची पण जागा नव्हती. लिटरली पाय होती फुल पॅक होतो. पोलिसांनी आले पोलिसांसारखे बाहेर काढत होते. मग परत कन्व्हिन्स करून मी आतमध्ये थांबलो. आता मला जागा मिळाली आहे मला पोझिशन मिळाली आहे. सगळ्यात मोठा माझ्यावर एक सीन झाला. माझ्या लेन्सला आला फॉग ड्यू टू वेदर कंडिशन. पाऊस येतोय ऊन येते मध्येच त्यामुळे लेन्सला एक पुढे फॉग आला. तो फॉग ना जातच नव्हता. तर तिकडे ना ते प्रथमेश अवसारे म्हणून ड्रोन फोटोग्राफर क्रेझी त्यांचं काम खूप क्रेझी आहे. ते बाजूला होते. परत आपले ओम शुभम विजनचे ते काका होते असे सगळे होते. मी त्यांना बोलतोय कोणाकडे लेन्स मी लोकांकडे लेन्स मागतोय. माझे काय एकच लेन्स घेऊन फिरवतो मी लेन्स मागतोय मला लेन्स पाहिजे. अजून मूर्ती बाहेर नव्हती आली. वेळ होती अर्धा तास होता. मी लेन्स मागतोय. मी काय कसं कोणाला अरेंज करू कुठली लेन्स कोणाची लेन्स नव्हती. सगळ्यांनी आपण लावून ठरलं. मग तो प्रथमेश अवसरे मला बोलला की दिस इज अ टेक्निक आपण ह्या टेक्निकने करूया. मग ती मोबाईलची फ्लॅश चालू केली ती लावून ठेवली अशी दाबून अर्धा तास कापून ठेवली. थोडासा फॉग गेला परत लगेच ती काढल्यानं परत फॉग बिकॉज ऑफ वेदर कंडिशन फॉग कंटिन्युअसली जो लेअरिंग फॉग जमा होता. मग मी खूप डोकं लावलं की काय करूया कसं करूया म्हणजे कसं होणार. मग बाप्पाच्या शेण असा आलाय म्हणजे बाहेर माहीत पडलं की निघालाय आणि मला खूप प्रेशर येतंय. मला असं कापतोय घाम येतोय लिटरली हाताला घाम येतोय. एकदम शिवरिंगवाली फील होते की तो मला ना की फ्रेम माझी खूप पहिल्यापासून अशी एक विश लिस्ट होती. बाप्पा बाहेर गेला तेव्हा मला तो एक शॉट घ्यायचा एकदम स्ट्रेट अशी माझी फ्रेम करून ठेवायची. देन काय आलं की ना बाप्पा असं दिसतोय मला आता येणार आहे बाहेर मी वाट बघतोय. अँड सडनली त्यांचे जे लाईट्स चालू झाले सगळ्या तिकडचं एकदम फुल एकदम पॉवर आहे असा बाप्पा शार्पीज वगैरे. त्या कंडिशनमुळे ना माझे 70-80% तो फॉग जरा तरी क्लिअर झाला. माहीत नाही कसं झाला जस्ट गॉड ब्लेसिंग माहीत नाही पण तो ऑटोमॅटिक झाला. ऑटोमॅटिक होता चांगला होता पण तो जास्त एवढा नव्हता ही विजिबिलिटी नव्हती. मग मी बाप्पा बाहेर आले तेव्हा मी पहिला फोटोज नाही काढला. आधी फोटोज नाही काढला मी त्यांना बघत होतो खूप टाईम असं बघत होतो. मला नाही फोटो काढणार मला बघायचं आहे ना व्यवस्थित निरखून बघायचं आहे प्रॉपरली मला बघायचं आहे. राजा आला आहे मग त्यांना ते मागचं हे लावायला पण वेळ लागला. प्रभाव लावायला वेळ लागला. खूप छान होती प्रभाव. बाप्पा खूप चमकं होता. मग मी फोटोज काढायला चालू केले. बोललो आता काढूया फोटो काढूया व्हिडिओ काढूया सगळ्या गोष्टी झाल्या. ती फिलिंग अशी होती ना की लिटरली मला ना पहिलं तर मी रडलो प्रे केलं. खूप इमोशन्स होते. त्यांची जी म्युझिक लाईनअप असते 4-5 गाणी वाजतात बाप्पाच्या एंट्री पॉईंटवर जे असतो तेव्हा ते पूर्ण मला ना एका जर्नीवरती नेत होते की फॉर दिस मोमेंट बाप्पाने मला तिकडे वेट करलं होतं की तू हे फील कर. हे माझं किंगडम फील कर. तू हे किंगडम आहे. इकडे पूर्ण लोक माझी वाट बघतायत असे बाहेर आणि तुला ती जागा मिळाली आता एकदम माझ्या समोर डोळ्यासमोर. तर मला असं वाटतेच बोलताना की मला बाप्पाबरोबर कनेक्शन आहे देवाबरोबर गणपती बाप्पाबरोबर की ते घडवून आणतंय मला की तू ही जागा डिझर्व करतो तुला इकडे आ टायमाला उभं राहायचं आहे. आणि ते मला तिकडे करण्यात आलं होतं. आम्ही खूप रडलो एकदम डोळ्यांतून पाणी आलं आणि मी फोटोज वगैरे काढले. आणि मग परत ते बाप्पा बाहेर निघाले ते तिकडून ते असे फिरत पण आले तर मी लगेच मी जागा चेंज केली. मी तिकडे पण व्यवस्थित हे फोटोज वगैरे काढले आणि लिटरली मी 4 तास माझी टॉयलेट थांबून ठेवली होती. ब्लॅडर पूर्ण फुल झालेला. मला माहिती आहे आता मी खाली उतरलो इथून तर माझा बाप्पा तर मला दिसणार नाही आणि हा मोमेंट पण आला. मला टॉयलेटला आली होती. मला टॉयलेटला स्टार्टिंगपासून आली होती मुंबईच्या काळापासूनच मी थांबून ठेवलेली ती. आणि लिटरली मग मी जेव्हा सगळं झालं मी बोललो की आता मी बाप्पा जेव्हा क्रॉस करून पुढे गेले बोल आता मी निघतो. मी निघालो एवढी गर्दी होती कसं एकटा होतो मी. परत बाहेर निघालो. राजनला फोन लावला बोललो मला तू इथे भेट. टॉयलेट फिगर आउट केलं टॉयलेट केली हातपाय वगैरे उठला आणि बसलो मी एका जागी. मी जरा बसलो शांतपणे मी फोटोज चेक करत होतो. तर मला जे मी विचार केला ना की मला असे फ्रेम पाहिजे असे
मला सगळे फ्रेम मिळाले, सगळ्या गोष्टी मिळाल्या. अँड मी फोटो पोस्ट केला तो. अँड अगेन खूप चांगला लोकांनी रिस्पॉन्स दिला, खूप तो व्हायरल गेला, खूप चांगल्या गोष्टी त्यानंतर झाल्या प्रकारे. तर तेच मला म्हणजे मला त्याने शिक ही मिळाली की इफ ही स्टॉपिंग यू नाव दॅट मीन्स ही हॅज अ व्हेरी बिगर प्लॅन फॉर यू. म्हणजे खूप मोठा प्लॅन आहे तुझ्यासाठी काहीतरी, म्हणून तुला देव आता थांबायला बोलतोय, तू थांब इथे. आणि मला असं वाटतं त्याचं ऐकणं ते खूप महत्त्वाचं आहे. आपण कधी कधी खूप गोष्टी अशा फोर्सफुली करतो, तर त्या फोर्सफुली त्या मोमेंटच्या वाटतं आपल्याला की त्या ठीक आहे झाल्या, पण ॲक्च्युली नाही. तुम्ही खूप काही गोष्टी मिस करतायत, तुम्ही त्या छोट्या गोष्टींसाठी सह होता. ते मला खूप बोलतो ना फुलफिलमेंट फील होत होती वेन आय गॉट दॅट शॉट. लिटरली वेन आय गॉट दॅट शॉट ना, मला अजून एक चान्स होता. तिकडचे जे लोक होते ते लोक इकडे गेलेले, ते कुठली बिल्डिंग आहे ती, शॉप बिल्डिंग. तर मला बोलले चल शॉपवरती कॉलेज वगैरे करून शॉपवरती मला कॉल कर. मला लिटरली शॉपवरती जायचा ऑपॉर्च्युनिटी मला मिळत होती. बट तेच आहे ना, माझ्या मी ग्रीड नाही आहे. आय एम नॉट अ ग्रेडी पर्सन. आय गॉट इट. म्हणजे मला मिळालं जे मला पाहिजे होतं, मी जी इच्छा केली होती ती मला मिळाली, माझी ती पूर्ण आली. आय एम सॅटिस्फाईड. मी निघालो मग डायरेक्ट मी चालत बाकीच्या कंपनीचे शूट करत, डॉक्युमेंट करत, पूर्ण लोकांचे हावभाव वगैरे सगळ्या एक्सप्रेशन्स. मी स्वतः नाचत होतो. आय वॉज हॅपी. मग बस चौपाटीपर्यंत मी गेलो आणि मग असं झालं. म्हणजे तर तेच आहे की इट्स कम्प्लिटली गॉड्स प्लॅन. मला पण लिटरली ही स्टोरी ऐकून मला पण घुसबुम झालंय. आणि लोकांनाही म्हणजे ही स्टोरी कोणालाच माहिती नाही. म्हणजे ही स्टोरी अशी स्टोरी असेल ही मला पण नव्हती माहिती बाबा, असं असं घडलेलं. आणि यू वर देअर ऑन द स्टेज बिकॉज गॉड वॉन्टेड टू बी यू ऑन दॅट स्टेज. व्हॉट इज युअर ड्रीम बंडल टू कवर? म्हणजे राजा तुम्ही केला डॉक्युमेंट, चिंतामणी इट्स ऑलरेडी डॉक्युमेंटेड, बट व्हॉट इज युअर ड्रीम बंडल की मला ह्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे अँड दे डिझर्व इट अँड आय विल डू इट. सो व्हॉट इज दॅट ड्रीम बंडल फॉर यू? तर देवाने ऑलरेडी माझ्या 2 इच्छा मोठ्या पूर्ण केल्या. चिंतामणीचं जे आखणी होती, आगमन होतं ते खूप चांगल्या प्रकारे झालं. लालबागच्या यांचं विसर्जन मग केलं, तर खूप म्हणजे ते व्यवस्थित झालं. मला एक आगमनाच्या टायमाला आणि विसर्जनाच्या टायमाला मला एक छोटासा रिग्रेट होता. रिग्रेट म्हणजे रिग्रेट पण होता. देर इज नो रिग्रेट, बट असं होतं की यार मी बाकी सगळ्या टाईमलाईन्समुळे एक गणपतीला मी मिस केलं. म्हणजे त्याला डॉक्युमेंट करायला खूप मिस केलं. नरेबा परळचा राजा. परळचा राजा. ते राम अवतारमध्ये होते आपले, एकदम खूप चांगल्या प्रकारे होते. आणि त्यांचं मी आगमन पण मिस केलं. आणि त्यांना मी म्हणजे यावर्षी बघितलंच नाही. दरवर्षी त्यांना बघतो मी, यावर्षी म्हणजे बघतो, शूट पण करतो, पण अशी मला त्यांना बघायलाच नाही मिळालं. म्हणजे आय डोंट नो कशी ती काय झाली, काय झालं आय डोंट नो. पण त्यामुळे मला त्याचं विसर्जन पण नाही बघायला मिळालं. ते बाहेर कसे निघतात मला ते पण नाही बघायला मिळालं. आणि म्हणजे आगमन माझं त्याच्याकडे मिस झालं. आगमन ड्यू टू मी थकलो होतो खूप चिंतामणीचं सगळं शूट करून, आणि मी घरी निघालो. तर माझं जे 2026 माझं जे एम आहे, ते जे फर्स्ट एम आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट, की आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर नरेमाक. परेलचा रायासाठी जे मला त्यांच्यासाठी फोटोग्राफी करायची आहे. त्यांचे बापांचं मेन आगमन आहे, मला त्यांच्या आगमनाचं खूप चांगल्या प्रकारे डॉक्युमेंटेशन करायचं आहे. इवन त्यांची आयडिओलॉजी मला डॉक्युमेंट करायची आहे, त्यांच्या मंडळाची. कारण की आतापर्यंत मी बाहेरूनच बघतो आहे आणि मला खूप पॉझिटिव्हिटी फील येते. मला असं वाटतं आहे किंवा खूप पॉवर आहे, पॉवर फील होते. तर मी पुढच्या वर्षी पूर्णपणे त्यांना मी कम्युनिकेट करेल, आधीच कॉन्टॅक्ट करेल आणि त्यांचं मी एकदम चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट करेल बापांना आणि ते दाखवायचा प्रयत्न करेल. आणि एक मंडळ आहे ज्याच्यासाठी मला खूप मोठं, माझं त्याच्यासाठी खूप मोठं विजन आहे त्यांच्यासाठी. तर ते आहे मुंबईचा राजा. मला मुंबईच्या राजाची शॉर्ट फिल्म बनवायची आहे. शॉर्ट इट्स नॉट जस्ट अ व्हिडिओ. आय वॉन्ट मेक इट लाईक अ शॉर्ट फिल्म ऑर अ डॉक्युमेंटरी व्हिडिओ, बिग फॉर्मॅट, म्हणजे 25-30 मिनिटाची. याच्यामध्ये मला त्यांची पूर्ण पहिल्यापासूनची आयडिओलॉजी, आता आय थिंक 98 वर्ष असेल, 99th वर्ष. तर त्यासाठी मला ती एक आयडिओलॉजी, मला त्यांची अंडरस्टँडिंग करायची आहे. जे मास्टर होते ते बनवायचे तेव्हापासून आता यंग गन आकाश ते मला ते त्यांची आयडिओलॉजी, त्यांची थॉट प्रोसेस, बाप्पा कसा घडतो, बाप्पा कसा लोकांना दिसतो, लोक त्याला कसे बघतात, फ्रॉम डिवोशन टू फेथ टू प्रेयर्स टू क्राफ्टमॅनशिफ्ट, पूर्ण जे इट्स नॉट जस्ट अबाउट हार्ट, इट्स ऑल अबाउट पूर्ण बळ पण लागतं.
खूप हेवी असते मूर्ती. सगळ्या गोष्टी मला ना एकदम स्पेशली डॉक्युमेंट करून मला एक अशा फॉर्मॅटमध्ये लोकांना दाखवायचं आहे की ते ग्लोबल लेवलला गेलं पाहिजे. दिस शुड बी दे बोट मंडळ शुड बी डिझर्व टू बी ऑन अ ग्लोबल पेज, असं मला फील होतं. गणेशोत्सव हा पूर्ण आयडिओलॉजीचाच तर हा उत्सव. तुमची आयडिओलॉजी काय आहे बसवण्यामागं, तुमचे प्रिन्सिपल्स काय आहेत, तुमचे व्हॅल्यूज काय आहेत, तुम्ही मंडळ उभारून काय करता तुम्ही. तर त्या गोष्टी मला डॉक्युमेंट करून ते एका लेवलला न्यायचं आहेत की बाहेरच्या इंटरनॅशनल लोकांनी बघितलं पाहिजे की यार एक फेस्टिवल सेलिब्रेट असा होतो. तर जे मंडळ असतात, आता आपले जे श्री लोकमान्य टिळकजी होते, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना का केली होती? लोक एकत्र व्हावे, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं. 10-12 दिवस लोकांनी सगळं काम सोडून एकत्र राहून आपापल्या आयडिया शेअर कराव्यात, एका कट्यावरती येऊन बसून बोलावं, तुझे फिलिंग शेअर कराव्यात. हे एक मेन कारण आहे. तर मला हे जे मुंबईच्या राजाचे लालबाग मंडळ आहे ते आणि नरे पार्क परेलचं, माझ्या नेक्स्ट इयरच्या ह्या 2 मंडळांसाठी काहीतरी स्वतःहून मला करायचं आहे. हे माझा एक गेम असणार आणि मी मॅनिफेस्ट पण करणार की चांगलं काहीतरी करू जे लोकांनी बघितलं पण नसेल आणि त्याला मला खूप चांगल्या लेवलला दाखवायचं आहे की यार हे असं आहे, हे एवढं मोठं हे आहे. तर बघूया आता कशी इच्छा माझी पूर्ण होते. पण माझं ते नेक्स्ट इयरचं हेच असणार आहे टार्गेट. मी तुम्हाला सांगू इच्छितो की परळचा राजा नरे पार्क आणि मुंबईचा राजा गणेश गल्ली हे दोघे माझे घरचे मंडळ आहेत. अरे वा. अभिषेक दादा परब, अध्यक्ष नरे पार्क, हे माझे मोठे भावासारखे. अरे वा. स्वप्नील दादा परब, सेक्रेटरी मुंबईचा राजा गणेश गल्ली, हे माझे मोठे भावासारखे. अरे वा. आफ्टर दिस पॉडकास्ट आय विल मेक यू कनेक्ट विथ देम डायरेक्टली. खूप खूप धन्यवाद. ओमकार धुरी आणि अद्वैत दादा पेदामकर, अद्वैत आय नो, हे दोघे पिलर्स ऑफ मीडिया टीम गणेश गल्ली. मी त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट करेल, तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोला. आणि TGPवर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे पण मॅनिफेस्ट होतं ना ते पूर्ण होतं, आजपर्यंत झालं आहे. आकाश दादा तिरमल मॅनिफेस्टेड ही वॉन्ट्स टू मेक मुंबईचा राजा. ऑन TGP यू कॅन वॉच द एपिसोड. इट्स लाईक डन दिस इयर. तर हे तुमचं पण, आणि यू आर डिझर्विंग अँड दे डिझर्व यू, यू डिझर्व देम. इट इज लाईक इक्वल. आणि जे तुमचं विजन आहे की लार्जर दॅन लाईफ एक मंडळाला पोर्ट्रे करायचं आणि युअर विजन टू टेक समथिंग ऑन अ ग्लोबल लेवल, तर हे आपण करू. दॅट इज माय प्रॉमिस टू यू. कारण यू आर द मोस्ट हार्डवर्किंग फोटोग्राफर ऑर अ कॉन्टेंट क्रिएटर ऑर अ ड्रोन आर्टिस्ट, वॉट एव्हर, बट यू आर अ हार्डवर्किंग पर्सन फर्स्ट अँड देन एव्हरीथिंग फॉलोज. तर मी तुम्हाला नक्कीच डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून देणार आणि नक्कीच आपण पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी काय ना काहीतरी करू, चांगलंच करू. नाही, खूपच चांगलं करू एकदम. म्हणजे जे मी विजन बघतोय तेच मी एकदम आणण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणजे त्यांना पण माझी अशी इच्छा आहे की आजकाल शॉर्ट्स आणि रील्स ह्या माध्यमातून लोक खूप म्हणजे ते बघतात, पण मला ती एक स्टोरी आणायची आहे बाहेर, मला स्टोरी दाखवायची आहे. मला लोकांच्या घरोघरी त्यांच्या टी व्हीवरती त्यांनी व्हिडिओ बघितला पाहिजे आणि बोलले पाहिजे की अच्छा यार ही अशी स्टोरी आहे, असा बाप्पा बनतो, असा बाप्पा घडतो, एवढी टीम लागते, अशा गोष्टी होतात. तर आय वॉन्ट टू जस्ट शो. आणि तुमच्या माध्यमातून एक खूप चांगली गोष्ट झाली आहे ह्या वर्षी की जेवढे मूर्तिकार आहेत, जेवढे चांगले आर्टिस्ट आहेत, त्यांना एक फेस मिळाली आहे, त्यांना एक विजन मिळालं, त्यांना एक व्हॅल्यू मिळाली आहे. ते तुम्ही खूप मोठं काम केलं आहे, चांगली गोष्ट केली आहे ऑलरेडी. तुम्ही यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड दॅट सीड. तुम्ही खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. आता फक्त माझं एक असं कर्तव्य आहे की त्यांना एक अजून मोठा असा प्लॅटफॉर्म द्यावा, ज्या प्लॅटफॉर्ममधनं ते अजून ओपनली त्यांचे म्हणजे ते जे बोलत आहेत ना ते मला व्हिज्युअल दाखवायचे, लोकांच्या मनात गेले पाहिजे. हे जे फक्त बोलत आहेत की अरे मी अशी मूर्ती बनवतोय किंवा हे करतोय ते मला दाखवायचं आहे की ॲक्च्युली कसं घडतं आहे, त्यांचं काय थॉट प्रोसेस आहे. तर ते माझं पूर्ण हे असणार, एम असणार आहे नेक्स्ट इयरसाठी. आणि खरंच खूप चांगलं ठरेल, म्हणजे काहीतरी बघूया. नाही, करू संगती करू. आणि TGP आमचा पण हेच उद्देश होता की द गणेशोत्सव पॉडकास्ट. आता गणेशोत्सवाचे मेन हिरो बघायला गेलात तर दे आर मूर्तिकार्स. जर मूर्तिकार नाही असणार तर मूर्ती घडवणार का? बरं. सो दे आर द मेन हिरोज. तो माझा एकच उद्देश होता की त्यांचे जे स्ट्रगल्स आहेत, त्यांची जी स्टोरीज आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स भेटावे. आणि त्यांची जी स्टोरीज आहेत ना ते लोकांसमोर आणावीच लागणार आपल्याला. कारण कोणीच यावरती लक्ष नाही देत आहे. मीन्स उत्सवावरती फोकस आहे सगळ्यांचा, म्हणजे गणपती येतोय, चिंतामणी इज डन बाय सिद्धेश दिघोले, एव्हरीबडी नोज दॅट. बट व्हॉट इज द स्टोरी बिहाइंड इट?
काय स्ट्रगल्स आहेत, किती वेळ लागतो, काय प्रोसेस असते. तर त्यामागचा उद्देश द गणेश तो पॉडकास्ट होता आणि चांगला चालू आहे. बघूया. फोटोग्राफीची जर्नी स्टार्टपासून आणि टिल उत्सव, म्हणजे ऑफकोर्स यू डिडंट स्टार्टेड ॲज अ उत्सव फोटोग्राफर और क्रिएटर. तर लोकांना हे सांगा की हाऊ डिड यू स्टार्ट युअर फोटोग्राफी जर्नी? माझी स्टार्ट फोटोग्राफी ना मोबाईल फोनने झाली. ओके. नॉर्मल स्मार्टफोन. माझ्या आईने मला बड्डेला गिफ्ट केला होता. 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा होता त्याला. 2 मेगा सर. नॉर्मल नोकियाचा फोन होता. त्याने मी फोटो काढायला चालू केले. माझा जो इंटरेस्ट होता ना तो नेहमी लोकांमध्ये होता, पीपल, नेचरमध्ये होता, सराउंडिंग्सवरती होता. ते मला काय लागलं की मला लोक आवडतात. तर मी आय स्टील ट्रॅव्हल बाय ट्रेन. मला ट्रेनने ट्रॅव्हल करायला आवडतं. जेव्हा मी ट्रेनने ट्रॅव्हल करायचो ना तेव्हा मला ना लोकांच्या डोळ्यात कळायचं की आज हा माणूस सॅड आहे का, आजा ऑफिसमध्ये आज काहीतरी सीन झाला आहे, किंवा हा खूप खुश आहे, हा वाट बघतोय आज घरी जेवायला काय मिळणार आहे. ते मला दिसून यायचं. इमोशन्स ट्रेनमध्ये काय की मला काय नाही, मग मी मोबाईल घेऊन फिरायचो असं जायचो. तर मला कळालं की दिस इज माय टॉपिक. आय वॉन्ट टू टच पीपल, दर इमोशन्स. माझं कामच लोकांच्या सराउंडिंगवर चाललं पाहिजे. इट शुड बी अराउंड पीपल. मग माझ्या गावापासून सुरुवात झाली. गावच्या लोकांना मी डॉक्युमेंट घ्यायला लागलो, शेतकऱ्यांना डॉक्युमेंट घ्यायला लागलो. फार्मर्स आर द पिलर्स ऑफ अवर कंट्री. येस. फार्मर्स अँड द सोल्जर्स, दे आर द फर्स्ट हाईम. तर मी फार्मर्सला खूप डॉक्युमेंट घ्यायला लागलो. त्यांचे माझ्या स्वतःची फॅमिली, आम्ही पूर्ण फार्मर्स आहे. काय केलं माझं पूर्ण ओके शेती आहे आमची, शेतकरी आहे. त्यांची डॉक्युमेंट्स स्टार्ट द्यायला लागली. मग माहीत पडलं की काय इमोशन्स असतात. मग जेव्हा शहरामध्ये होतो तर शहरामध्ये रिक्षावाला असून दे किंवा ट्रेनवाला, जे पण जे नॉर्मल दुकानदार असून दे, चक्कीवाला असून दे, पेपरवाला असून दे, प्रत्येकांच्या गोष्टी फोटो काढले, डॉक्युमेंट केले. मला खूप इंटरेस्ट यायला लागला. गणेशोत्सव घरचा असल्यामुळे तो डॉक्युमेंट करणं म्हणजे माझ्यासाठी इट्स माय थिंग. करेक्ट. म्हणजे असं वाटतं पर्सनल फील आहे. मग ते तर काय लागलोच. त्या जर्नीनेच मला हळूहळू ट्रॅव्हल काय लावलं. अच्छा, महाराष्ट्र झाला, मुंबई झालं, आता बाहेर निघूया, थोडा बाहेर जाऊन शूट करूया. मग राजस्थान वगैरे गेलो. पुष्कर कॅमेल फेअर म्हणून कॅमेल फेस्टिवल होतं, ते माहीत पडलं. तिकडचे लोक कसे राहतात, राजस्थानी लोक मूज का वाढवतात, सगळ्या गोष्टी प्रश्न विचारत बनारस डिस्कवर केला. वाराणसीला गेलो. वाराणसीला खूप वेळा गेलो. तिकडच्या देवदिवाळी कशी होते, तिकडे टुरिझम कसं चालतं, तिकडे काय एक फिलिंग आहे, तिकडे ॲक्च्युली बर्थ अँड डेथ तुम्ही फील करू शकता क्लोजली. आणि मी ते केलं आहे, खूप क्लोजली फील केलं आहे. बनारस इज वन ऑफ माय फेवरेट लोकेशन इन इंडिया. मी गेलो आणि शूट केलेला. शूटचं आहे, तुम्ही असं पण जाणूस तो बसा, तर जाऊन तिकडे बसा. तिकडच्या हवेमध्ये काहीतरी आहे, पाण्यामध्ये काहीतरी आहे, लोकांमध्ये काय आहे. तिकडची लोक खूप वेगळे आहेत, खूप चांगली आहेत. तिकडचे लोक ॲक्च्युली लाईफ जगतात. बाकी लोक मला वाटत नाही लोक जगतात, लाईफ ढकलत आहेत खरं. सगळ्यात माझा गणेशोत्सव झाल्यानंतर जर दुसरा कुठला एक असा फेस्टिवल असेल जो मला फेवरेट आहे, ते आहे पंढरपूरची वारी. खूप म्हणजे इट इज वन ऑफ द मोस्ट अनऑर्गनाइज इव्हेंट विच इज ऑर्गनाइज बाय द पीपल दॅमसेल्फ. कोण ड्राईव्ह नाही करत त्याला, लोकच ड्राईव्ह करतात स्वतःहून की बाय आम्हाला 21 दिवस चालून जायचं, दर्शन यायचं आहे बाप्पांचं. दॅट्स इट. तर तिकडे किती वयस्कर लोक असतात. तिकडे पूर्ण बघितलं आहे मी की लोक टाइम्स कसा स्पेंड करतात, त्यांची जी इच्छा असते डोळ्यामध्ये. मला एक अशी पण स्टोरी माहिती आहे, काही लोक 21 दिवस चालतात पंढरपूरला जायला. पूर्ण ते मार्ग चालतात, पंढरपूरला पोचतात. मंदिरामध्ये दर्शन ते घेत नाही, ते बाहेर उभे राहून फक्त झेंडा बघून पाया पडून येतात. तर माझ्या मित्राने त्यांना विचारलं एकाला की तुम्ही मंदिरात का जात नाही आहे, तुम्ही आतमध्ये का जात नाही, तुम्ही का परत चाललाय. ते बोलतात की मला आता याची इच्छा नाही आहे, जे आत्ताच देवाला बघितलं मी, तर मला नेक्स्ट माझी इच्छा कमी होईल वारी करायची. एवढं डीप आहे. 21 दिवस ते करतात पण देवाला बघत नाहीत. पण आपल्या पांडुरंगाला ते बघत नाहीत. अशी लोक आहेत, विठ्ठलाला ते बघत नाहीत. ते बोलतात की नाही, मी एवढं मंदिर बघितलं बस झालं, आता मी पुढच्या वर्षी येतो त्यांना बघायला. आणि हे करत चालले ते लूपमध्ये ते का, आणि एवढे वर्षापासून. हां,
त्यांनी इमॅजिन केलं आतमध्ये विठ्ठल असा आहे किंवा फोटोत बघितलं आहे. म्हणजे हे मला दाखवायचं आहे ग्लोबल लेवलला. दिस इज माय एम. जे आपल्या भारतामध्ये आहे ना, लोकांमधले जे विश्वास, फेथ एका गोष्टीबद्दल, जे आपला कल्चर आहे, जे आपण ज्या प्रकारे आपलं ट्रेडिशन चालतं, हे मला ॲक्च्युली लोकांना दाखवायचं आहे ग्लोबल लेवलला, प्रत्येक माणसाला, की भारतामध्ये ह्या गोष्टी आहेत, त्याच्या एका विश्वासावरती खूप गोष्टी चालतं. आणि ते मी पण फील करतो. जर मी फीलच असं करत ना, मी ह्या गोष्टी डॉक्युमेंट केल्या नसत्या. मी खूप बाहेर ज्या गोष्टी शूट केल्या असत्या. मला खूप ब्युटिफिकेशन करायला आवडतं, करायला गोष्टी, पण मला ब्युटिफिकेशन करायला आवडतं फिलिंग्स आणि फेथचं लोकांमधल्या. ते मला दाखवायला आवडतं लोकांना, की बघा हे असं आहे आणि हे मागे ट्रूथ हे आहे. तर अशा प्रकारे माझी ही जर्नी म्हणजे स्टार्ट झाली. 10 वर्ष झाले. इट्स गोईंग वेल, इट्स डुईंग वेल. हे करता करता खूप चांगल्या लोकांशी भेटलो, खूप चांगले फोटोग्राफर्स, आर्टिस्ट, डिफरंट प्रकारच्या लोकांना भेटायला मिळालं. काम चांगलं होत गेलं, त्यामुळे चांगले ब्रँड्स पण आले. त्यांच्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी बेटर झाली, थोडीशी चांगली झाली. ब्रँड्स आणि वर्क आणि आर्ट कसं मिळून एखादी चांगली गोष्ट घडू शकते, ते फिगर आउट करायला तयार चालू केलं मी. जसं की मी गणेशोत्सवमध्ये मी बोललो ना, की माझं ते आगमन मिस झालं, बापांचा फर्स्ट लुक मिस झाला लालबागच्या राजाचा. मी एका ब्रँडसाठी तिकडेच परळमध्ये शूट करत होतो. एक ब्रँड होता, हेडफोन ब्रँड होता. त्यांच्यासाठी मी व्हिडिओ तयार करत होतो. त्यांना मी कॉन्सेप्ट दिली होती, आगमन, बाप्पांचं आगमन, ह्याच्यामध्ये मी हेडफोन कसा इन्व्हॉल्व करू शकतो. ह्याच्यामध्ये तुमच्या हेडफोनबद्दल मी काय बोलणार पण नाही, फक्त मी घालून फिरेल आणि मी दाखवेल की त्याचा यूज कसा मी करेल. तर त्या हेडफोनमध्ये एक फीचर होता, नॉईज कॅन्सलेशन. तो माहिती आहे मी कशाला यूज केला? मला बाप्पाशी कनेक्ट व्हायचं आहे. फक्त मला नॉईज पूर्ण काढायची आहे. फक्त मला बाप्पाचा फर्स्ट लुक बघायचा आहे. तेव्हा मी तो हेडफोन घालतो एकदा 5 सेकंडसाठी, बाप्पांना बघतो, पाया पडतो, परत काढून ठेवतो. दॅट्स इट. ब्रँड इंटिग्रेशन पण झालं, माझी फिलिंग पण कनेक्ट झाली. आणि ॲक्च्युली मी एवढा नॉईज होता बाहेर, तो घालायसाठी मी नॉईज कॅन्सलेशनचा फीचरचा यूज केला. मग कसं ब्रँड आणि आर्ट आणि कल्चर आणि फिलिंग्स मिक्स होऊन कशी मी एखादी चांगली गोष्ट घडू शकतो, ह्याच्यावरती आपलं काम चालू असतं आणि त्या प्रकारेच मी काम करतो. तर दिस इज हाऊ इट्स गोईंग. असं चालू आहे माझी लाईफ आणि खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की मी खूप लोकांना भेटतो ना, दर दिवशी, दरवेळी, प्रत्येक ट्रिप मागे. एव्हरी मंथ 2-3 ट्रिप तरी करतो मी, बाहेर फिरतो. आता माझा मोठा गोल आहे नेक्स्ट इयरचा. त्यासाठी मी प्रिपेअर आता होतो आहे. मला महाराष्ट्राचे 36 जिल्हे कव्हर करायचे आहेत. 36 जिल्हे, त्यामधनं 36 स्टोरीज काढायच्या आहेत. 36 डॉक्युमेंटरीज बनवायचे आहेत. इन अ इयर. द होल इयर विल बी 36 डॉक्युमेंटरीज जे महाराष्ट्रातले असणार. प्रत्येक जिल्ह्यामागची स्टोरी असते. एका आकाश नावाचा मुलगा आहे, तो आता करतोय, ही इज करंटली डुईंग दॅट. पण तो एक रील्सवरती करतोय आणि तो स्टोरीज कव्हर करतोय. तो स्वतःचा एक्सपिरियन्स कव्हर करतोय. पण माझं असं आहे की मला एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे त्यावरती. ड्युरेशन विल बी यूट्यूब कॉन्टेंट, लॉंग फॉर्म कॉन्टेंट, त्याचे शॉर्ट्स वगैरे पण टाकेल मी. पण मेन आहे की कसे आपला महाराष्ट्र कसा बनला आहे. आता मुंबईत मी खूप डॉक्युमेंट केलं आहे, फील केलं आहे, राहिलो आहे, जन्म माझा मुंबईमध्ये झाला आहे. मला महाराष्ट्र समजायचा आधी, नंतर मी भारताकडे अजून जास्त प्रकारे देईल. आणि माझी काहीच इच्छा नाही की मी इंटरनॅशनल जाऊन ट्रॅव्हल करू, इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएट करू. माझी इच्छा हीच आहे की मला भारताला पूर्ण समजायचं आहे आणि भारतावरती इंडियाच्या अराउंड माझा कॉन्टेंट बनवायचा आहे पूर्ण. कारण की इंडियामध्ये खूप काही आहे. आता जेवढा पण मी 5-6 कंट्र्या फिरलो आहे, मी फिरून आल्यानंतर मी युरोप गेलो आहे, मी खूप जागी गेलो आहे, दुबई वगैरे सगळ्या गोष्टी गेलो आहे. तिकडे गेल्यावर मला कळलं की हे तर भारतात पण आपले आहेच, पण दाखवत नाही आहेत लोक त्या लेवलला किंवा कम्पेअर करतायत. मला ती एखादी गोष्ट ती खटकते. एक्झाम्पल, एखादी अशी गोष्ट, आता मनालीमध्ये जागा आहे अशी, हिमाचलमध्ये जागा आहे, त्या लोक मिनी स्वित्झर्लंड बोलतात. नाही बोललं पाहिजे. का स्वित्झर्लंडची कम्पेअर करतोय? ते चंबा म्हणून गाव आहे, खजियार म्हणून, ते खजियारच बोला त्याला. आपण एखाद्या गोष्टीला बघतो, अरे हे न्यूझीलंड सारखं दिसतंय, आपण अंडर एस्टिमेट करतोय. तर अंडरएस्टिमेट करतो आपल्याला. आपलं कोकण, आपण कोकणला बाली बोलतो, बालीला कम्पेअर करतो. दिस इज नॉट बाली, दिस इज कोकण. कोकण खूप प्युअर आहे बालीपेक्षा. बाली खूप कमर्शियलाइज्ड आहे, आपलं कोकण खूप प्युअर आहे. बेसिकली माणसांमुळे एखादा तो प्रदेश घडतो ना, जॉग्रफी घडते. आपल्याकडे ती माणसं आहेत जी रूटेड आहेत, तशी कुठेच नाही आहेत. म्हणजे मला बाहेर ट्रॅव्हल करून माहीत पडलं की त्यामुळे माझा इंटरेस्ट आहे इंडिया, महाराष्ट्र
आणि लोक पीपल अँड इट्स रिअल मिनिंगफुल स्टोरी आणि त्यावर डॉक्युमेंटरीज तयार करायचे आहेत फ्युचरमध्ये चांगल्या. वी आर ऑलरेडी एक्साइटेड. या दॅट्स माय एम अँड गोल फॉर द फ्युचर की इट्स नॉट अबाउट जस्ट कॉन्टेंट, इट्स अबाउट स्टोरीज, रिअल स्टोरीज जे लोकांना मला कनेक्ट करता येईल, लोकांना जवळ आणता येईल. आणि माझं एम असं नाही की फक्त स्टोरीज कव्हर करणं. ज्यांच्यामुळे मी स्टोरीज कव्हर केलं ना त्यांना मी जे पण काम करेल त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे, किंवा मी 2 जगांना मिळवायचा प्रयत्न करेल. एक जे रिअल लाईफ जगत आहेत, जे मातीशी लढत आहेत, मातीबरोबर आहेत, आणि एक जे सोशल मीडियावरती आहेत. आय वॉन्ट टू कनेक्ट बोथ द साईड अँड मेक समथिंग वन टुगेदर. माझ्या जे मी कृती करतोय, जी मी फोटोग्राफी करतोय, जी मी व्हिडिओ काढतोय, त्याच्यामुळं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. मला असं वाटतं ते माझं कर्तव्य आहे. तर ते कर्तव्य पार माझं पडेल जर त्याचा काहीतरी चांगला उपयोग कोणासाठी होईल. जस्टिस फॉर योर पैशन. या दैट्स व्हेरी इम्पोर्टेंट. किसी को अगर करियर बनाना है इसमें, मतलब जो फील्ड में आप कर रहे हो, मतलब आप फोटोग्राफर भी हो, कंटेंट क्रिएटर भी हो, और आप बहुत चीज़ें और भी करते हो, तो अप्रोक्सीमेटली महीने का कितना कमा सकता है इंसान? तो मेरे पास कितने लोगों तक जाने की आवाज़ पहुंचा सकता हूँ मेरा जो आर्ट. सो कैनवास बहुत बड़ा है. भारत देश का कैनवास बहुत बड़ा है और ग्लोबल का भी कैनवास बहुत बड़ा है. मैं ग्लोबल की बात ही नहीं कर रहा हूँ, मैं इंडिया की बात कर रहा हूँ. मैं आईफोन से फ़ोटो नहीं निकलता, मैं कभी वीडियो लेता हूँ BTS के लिए. एक चीज़ ये बताइए कि जो अभी एस्पायरिंग कंटेंट क्रिएटर्स है या फिर एस्पायरिंग फोटोग्राफर्स है, तो उनको क्या फोकस करना चाहिए अपनी ग्रोथ पे, और कैसे धीरे धीरे करके ग्रोथ करनी चाहिए उनको? तो आप कुछ वैल्यूएबल टिप्स दो उनके लिए. जब आप 100% श्योर हो कि हाँ मुझे इसमें करना है और मैं अपने लाइफ के 5 साल तो मिनिमम दे सकता हूँ, मुझे जैसा फील होता है, मुझे ऐसा लगता है कि आने वाले कुछ सालों में सब कुछ मोबाइल पे शिफ्ट हो जाएगा. बहुत सारी फिल्म भी बनेगी जो रिलीज भी होगी थिएटर में, जो मोबाइल पे शूट होगी, मोबाइल पे ही एडिट होगी. रोज़ सुबह का 1 घंटा स्टडी करने में लगाता हूँ यूट्यूब के वीडियोस देख के कि व्हाट इज़ गोइंग ऑन इन द मार्केट करेंटली. मुझे ऐसा लगता है कि एक जैसे बाहर की कंट्रीज़ में इशू नहीं है, इंडिया में बहुत बड़ा इशू है बिकॉज ऑफ पॉपुलेशन, बिकॉज ऑफ लैक ऑफ क्लैरिटी. सो ये अंडरस्टैंडिंग ड्रोन वाले के पास है तो अपने लोगों के पास भी होनी चाहिए. अपने जो यहाँ के जो मेन लोग हैं, आई हैव मोर देन 150 TB ऑफ डेटा. 150 साल का. हाँ 150 TB. अभी एक फुटवेयर ब्रांड है, मैं 2 साल से उनको चेस कर रहा हूँ. क्रॉक्स, मैं क्रॉक्स पहनता हूँ, उनका रिस्पॉन्स नहीं आ रहा है. मैं हताश नहीं हुआ हूँ, लेकिन मैं सैड नहीं हूँ. थोड़ा सा आपके पर्सनल लाइफ की, योर वाइफ इज ऑल्सो फोटोग्राफर, आप भी फोटोग्राफर. ऑफकोर्स वे ऑफ वर्किंग बहुत डिफरेंट है. वर्क लाइफ बैलेंस जो मेंटेन होता है ना, तो वो कैसे बैलेंस होता है एंड हाउ डू यू मैनेज इट? आजकल क्या होता है कि मैं सही हूँ, मैं सही हूँ, मैं सही बोलने में ना बहुत रिलेशन मैंने टूटते हुए देखे, बहुत लोगों के घर टूटते हुए देखे. मेरे लिए एडिटिंग बहुत डिफरेंट है. एडिटिंग के मायने मेरे लिए अलग है, उसके लिए एडिटिंग के मायने अलग है. उसका फोटोग्राफी स्टाइल मुझसे बहुत डिफरेंट है. सबसे इम्पोर्टेंट है कि एक फोटोग्राफर है, मेरे लिए वो गीता के समान है, भगवद गीता के समान है.